हाय गायस, आषाढी एकादशी निमित्त आपण साबुदाणाची खिचडी करणार आहे। त्यासाठी शेंगदाणे आपण भाजायला घेतले आहोत। बटाटे बारीक करून घेऊया। बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। मिरची बारीक करून घेतलेली आहे। चला करून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। त्यामध्ये टाकून घेऊया मिरची। मिरची चांगली लाल फ्राय करून घेऊया। त्यामध्ये जिरं टाकूया। चांगलं तळून घेऊ आपण मिरची सोबत जिरे पण। मीठ टाकून घेऊया आपण। शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत। मिक्सरला लावून घेऊया। मिरची छानपैकी तळून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया बटाटे। बटाटे बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया। त्यामध्ये झाकण ठेवून घेऊया आपण आता त्याच्यावर। शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करूया। साबुदाण्यामध्ये शेंगदाणे आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण चालू करून बघूया, उघडून बघूया। बटाटा अर्धा शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया साबुदाणा। आता मिक्स करून घेऊया आपण। साबुदाणा तर मिक्स झालेला आहे। आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं होऊन गेलेले आहे। आता आपण हे उघडून बघूया। आपली खिचडी झालेली आहे। हे बघा। हे बघा गाईस, आपली खिचडी कशी सुट्टी झालेली आहे। या खायला। बाय।